या मॅडम, जय हो. चला, गरमा गरम आलं घातलेला चहा घ्या आणि फ्रेश व्हा बघू. आणि बरं का माधवी, आज तुम्ही कुठलंही काम करायचं नाही, एकही काम करणार नाही तुम्ही. मी तुम्हाला बरं का गरमागरम खिचडी करून खायला घालणार आणि त्याबरोबर तुमची आवडती सांडगी मिरची आणि पापड सुद्धा. जय हो. किती बदललात हो तुम्ही. ही सगळी बाबाजींची कृपा हो, आणि नानाजींची कृपा. खरंच खूप चांगले व्याही मिळालेत आपल्याला. होय हो. आणि आपल्या लेकीला सासरही छान मिळाले. हो ना, म्हणून तर आपण तिकडेच त्यांच्या बिल्डिंग मध्ये त्यांच्या शेजारीच राहायला मिळावं म्हणून एक फ्लॅट बुक करणार होतो ना, पण कॅन्सल. त्यांची इच्छा. बाबाजी, अहो, उद्या जर का माझं काही बरं वाईट झालं ना, तर तुम्ही इथे एकटे राहू नका. तुम्ही देसाईवाडीत जाऊन राहा एखादी खोली घेऊन. अच्छा, म्हणजे मी आज तुम्हाला स्वयंपाक करून घालणार म्हणून उद्या तुमचं काही बरं वाईट होईल असं म्हणायचंय का तुम्हाला? असं नका हो बोलू तुम्ही. मला राग आला तुमचा. नाही आवडलं तुमचं हे बोलणं. आणि तो चहा प्या ना, गार झाला असेल तो. हो. अगो बाई, हे काय? काय हो? अहो, तुम्ही रागावलात आणि साखरेची गोडीच गेली. बघू बघू. हो, फजिती झाली की हो माझी. मी एवढा निघालो तो तुम्हाला मस्त खिचडी वगैरे स्वयंपाक करून घालायला, साधा चहा करताना फजिती झाली. अहो, नुसतं आलं घातलं, साखर घातलीच नाही. तुम्ही निवांत बसा, मी तुमच्यासाठी आत्ता गरमागरम फ्रेश चहा करून आणतो. प्लीज पुन्हा असं बोलायचं नाही. मला नाही आवडलंय. बाबाजी, असंच लक्ष राहू दे. जय हो.